20 वर्ष EMI भरल्यानंतर आपल्या घराची रिअल व्हॅल्यू किती? एक्स्ट्रा ॲसेट म्हणून जर तुम्ही एखादा फ्लॅट खरेदी करून भाड्याने देण्यासाठी जर विचार करताय, तर पुढची आकडेवारी नक्की बघा. जर आपण फ्लॅट खरेदी करण्यासाठी एक 20 वर्षासाठी एक 20 लाखाचं कर्ज 12% जर आपण घेतलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पर मंथ 22,000चा EMI बसतो आणि जर आपण 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं, तर बँकेला आपण जवळ-जवळ 53 लाख रुपये तिथं भरत असतो सरासरी. पण तेच जर घर आपण भाड्याने दिलं, तर त्याच्यामधून आपल्याला बेनिफिट किती मिळणार आहे? जर समजा ₹5,000 आपण मंथली रेंट पकडला आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 7% जरी भाडेवाढ पकडली, तरी आपल्याला साधारणतः 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला 24 लाख रुपये मिळतात. आणि आपण बँकेला 20 वर्षात किती भरतोय? तर 53 लाख रुपये. ह्याच्यामध्ये जो डिफरन्स राहतोय हा 29 लाख रुपयाचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, की आपण जवळचे 29 लाख रुपये तिथं बँकेला पे करतोय. पण आपलं तिथं काय होतंय, तर स्थावर ॲसेट तयार होती. पण जर समजा हे 29 लाख रुपये आपण जवळचे तिथं भरण्यापेक्षा जर म्युच्युअल फंडमध्ये एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट जर केली, तर त्याच्यामध्ये एक 12%चा CAGR पकडला, तर 20 वर्षानंतर आपली रिअल व्हॅल्युएशन किती असणार आहे? तर 12%चा CAGR पकडला, तर साधारणतः 95 लाख ते 1 CR पर्यंत आपल्याला तिथं व्हॅल्युएशन बघायला मिळतं. म्हणजे थोडक्यात दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. जर आपण तिथं 20 लाखाचा फ्लॅट घेतला, तर सरासरी एक 20 वर्षानंतर तो एक 60 ते 65 लाख रुपयापर्यंत त्याचं व्हॅल्युएशन होतं. आणि जर समजा SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर 29 लाख रुपयाची तर आपल्याला साधारणतः 95 लाख ते 1 CR पर्यंतचा कॉर्पस तयार झालेला बघायला मिळतो. तर नक्कीच ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर परफेक्टली त्याचा लॉंग टर्मचा व्ह्यू काय असणार हे एकदा तुम्ही नक्की तपासून बघा. ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, ही इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय असली पाहिजे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण सर्व इन्व्हेस्टमेंट नका करू. काय आपली ॲसेट्स स्थावर सुद्धा असली पाहिजेत. तर अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.